गुड मॉर्निंग यूट्यूब चॅनल. कशा आहेत तुम्ही सगळेजण? आज मम्मी पप्पा आज घरी कोणच नाही. मम्मी पप्पा बाहेर गेले आहेत. मी आणि फक्त बाबूच आहे. मम्मी बोलली चला थोडंफार मम्मीला जरा मदत वगैरे करू. मम्मी येऊसपर्यंत मी जरा डाळ भात चपातीचं पीठ मळून ठेवते. भात झालेला आहे. एका साईडला मी चहा ठेवलेला आहे, म्हणजे ते मम्मी पप्पाला की त्यांना चहा द्यायला. मी तर चहा पित नाही, मी कॉफीच पिते. डाळची पण तयारी झालेली आहे, फक्त डाळ फोडणी द्यायची आहे. आणि पीठ मळते आता. मी पीठ मळून ठेवते आता, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी सांगितलं मी पीठ मळते, म्हणजे पीठ मळून झालेलं आहे. आता मी डाळीला फोडणी देते. माझा भात पण झालेला आहे. तर याच वेळा तुम्हाला मी डाळीला फोडणी देते. डाळ दाखवते डाळ कशी बनवते. आम्ही फक्त मुगाची डाळ बनवतो. डाळ आपलं मी तेल गरम करायला ठेवलं आहे, तुम्ही बघू शकतात. छान शिजायची लाल होऊ द्या. झोका दे. पाऊस आलेला आहे, पाणी पूर्ण किचनच्या. राय जिरे घालूया. आम्ही आपण कसं मूग आणि तुरीची डाळ मिक्स करतो ना, आम्ही तुरीची डाळ मिक्स करत नाही. आम्ही फक्त मुगाची डाळ बनवतो. मुगाची डाळ तुम्ही खाऊन बघा एकदा, टेस्टला खूप छान लागते. फक्त थोडीशी हळद, ती मुगाची डाळ पिवळी असते ना, थोडीशी हळद टाकायची फक्त, एवढी ठीक. एवढी तुम्ही टाकू शकता. बस. आता आपण चविष्ट मीठ टाकू. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ. फक्त चार शिट्टे द्यायच्या याला. जसं की मम्मीची तब्येत थोडी ठीक नसते आणि बिचारी मम्मी बाहेर पण गेले, मग ते आल्यावर थकणार, म्हणून मी थोडंफार जेवण करून ठेवलं. डाळ भात चपातीचं पीठ मळून ठेवलं चपातीचं, आणि आता शेपूची भाजी साफ करून ठेवते. मग ते आल्यावर भाजी बनवेल. थोडंफार मदत तरी केलं पाहिजे मम्मीला. बिचारी माझी मम्मी माझ्यासाठी खूप काय करते, ती मला काम पण देत नाही, काय नाही. बाळाला पण बघावं लागतं. असं करून माझ्यापेक्षा बाळाला तीच बघते आणि काम पण असं तीच करते, मला असं देत नाही काम. तरी पण मी तिला थोडीफार मदत करते. तेवढं ना, आई झाल्यावर कळतं की आईची किंमत काय असते ते. तर आपण राग आल्यावर काय पण बोलतो वगैरे सगळं काय. माझे अप्पा बघा लपून बघतायत की मी काय बोलते आणि काय नाही ते.
भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दुसरा काहीतरी दाखवायचा प्रयत्न करेन चांगलं. तर तुम्ही प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, असंच प्रेम देत जावा. तुला कसं वाटलं मी पीठ, डाळ भात आणि भात बनवून ठेवला तर? खूपच छान वाटलं. असं वाटलं की आता बाहेरून आले की थोडा आराम होतो. आमचं जुली बघा किती खुश झाली आहे बघा मम्मी आले की. आहे ना जुली? तिला असं बाहेरून काहीतरी खाय बघा बघा, त्यांचं प्रेम बघा, प्रेम बघा. मुलीचं आणि आईचं प्रेम बघा किती येते. तिला तिला बाहेरून आलं की आम्ही तिला मलाही आणतो नाही, मलाही शोधते बघा, मलाही हाय काय ते. चल रूममध्ये जा, रूममध्ये जा. तुझं रूम कुठची आहे? रूममध्ये जा. बघा बघा तिच्या रूममध्ये गेली ती. तिची रूम पण माहिती आहे, रूम कुठची आहे. तिला होतं बोलायचं होतं रूममध्ये जा, बरोबर ती रूममध्ये जाते.